चला मॅचला सुरुवात करूया. पराडकर पाहुणे तेजस सारंग पहिला बॉल घेऊन येत आहेत. हलकाच फ्लिक केलेला आहे कुणाल जोडकरने आणि संघाचं खातं उघडलं आहे. रनआउटचा चान्स आहे पण चुकीच्या एंडला थ्रो केल्यामुळे रनआउटचा चान्स जो आहे तो गमावला आहे. तेजस सारंग त्याच्या वैयक्तिक षटकाचं दुसरा बॉल घेऊन येत आहे. सामना करेल कुणाल जोडकर. विकेट कीपर इन्स्ट्रक्शन्स देत आहेत. स्लॉट मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. यष्टी रष्टाकाकडे बॉल. तिसरं चेंडू घेऊन येत आहे. कुणालने हलकेच शॉट मिडलला ढकलून एक रन आपल्या संघाच्या धावसंख्येमध्ये ऍड केलेला आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 3 रन. कुणाल जोडकर वैयक्तिक 3 धावांवर खेळत आहे. प्रसाद तारी पहिल्यांदाच सीझनचा पहिल्या वेळेला रबर बॉल सामना करत आहे. हलकेच स्टीअर करण्याचा प्रयत्न केला. पाहूया पंचांचा काय निर्णय होतो आहे. बॅट कट सांगितलेले आहे आणि अशा तऱ्हेने प्रसाद तारेने रेनी सीझनच्या टुर्नामेंटचा खातं आपलं खोललं आहे. तेजस सारंग आपल्या षटकातला 5वा चेंडू घेत आहे. सामना करेल कुणाल जोडकर. आणि या स्पर्धेतील पहिला गाभित समाज रायगड विभाग सिक्सर. षटकांच्या आदिशबाजीसाठी जाणला जाणारा कुणाल जोडकर त्याच्या बॅट मधून हलकेच असा षटकार आपल्याला आता पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू घेऊन येत आहे तेजस सारंग. पावसाळी वातावरणामुळे बॉल तिथेच थांबला आहे आणि त्याचा फायदा घेत 2 रन कुणाल जोडकरने आपल्या आणि संघाच्या खात्यामध्ये ऍड केलेला आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर 12 अशी धावसंख्या झालेली आहे. ती वाडातर 11 या संघाची. चव्हाटेश्वर पीरवाडी संघाकडून दुसरा षटक घेऊन येत आहे तो अष्टपैलू असा खेळाडू दत्ता लोणे. त्याचा सामना करेल प्रसाद तारी. 11 नंबरची जर्सी परिधान केलेला प्रसाद तारी सामना करत आहे. आणि अशा तऱ्हेने 4 रन संघाच्या धावसंख्येमध्ये ऍड करत आहे तो प्रसाद तारी. धावसंख्या होते ती 16 रन विदाउट एनी लॉस. रबल बॉल पहिली स्पर्धा असल्यामुळे बॉलर्स आणि बॅट्समन दोघेही अंदाज घेऊन खेळत आहेत. टेनिस क्रिकेट
मधील बॉल आणि हा रबर बॉल याच्यामध्ये थोडंफार अंतर असतं, त्याचा अंदाज घेत दोन्ही खेळाडू गोल्डन डॉट हा दत्ता लोणीच्या बॉलिंग मधून आता मिळालेला आहे. अतिशय उत्तुंग असा षटकार खेचला आहे प्रसाद तारी याने. संघाची धावसंख्या झालेली आहे 22. वाडादार 11. हलके स्टिअर केलेला आहे आणि प्रसाद तारेने स्ट्राइक चेंज केलेली आहे. संघाच्या धावसंख्येत 1 रनने धावसंख्या झाली 23 रन. पुढचा बॉल कुणाल जोवाटकरला आणि कुणाल जोवाटकरने उंच हवेत बॉल उडवला आहे. बघूया 3 प्लेयर्स ट्राय करत आहेत आणि 3 प्लेयर्सच्या मध्ये हा बॉल पडलेला आहे. रनआउटचा चान्स होत आहे पण ओव्हर थ्रोचा 1 रन वाडादार 11 ला मिळणार आहे. वाडादार 11 शेवटचा बॉल आहे आणि उत्तुंग असा षटकार कुणाल जोवाटकरच्या बॅट म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहे. दत्ता लोणीच्या षटकाची समाप्ती उत्तुंग अशा षटकाराने कुणाल जोवाटकरने केलेली आहे आणि या षटकाराने संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे ती 31 विदाउट एनी लॉस 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. गाभी समाज रायगड विभाग आयोजित पावसाळी रबर बॉल स्पर्धेचा आनंद आपण सगळे घेत आहोत. ते झी क्रिक लाईव्ह ॲपच्या माध्यमातून संघाचा तिसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन आहे तो अक्षय धुरात सामना करणार आहे प्रसाद तारी. प्रसाद वैयक्तिक 18 धावसंख्येवर खेळत आहे. 5 चेंडू आणि 18 धावा. प्रसाद तारी 18 धावसंख्येवर वैयक्तिक सामना करणार आहे अक्षय धुरत याचा. पावसाळी रबर बॉल स्पर्धेची पहिलीच मॅच सुरू आहे. पंचांचा इशारा नो बॉल आहे आणि फ्री हिटचा इशारा आहे. फ्री हिट म्हणजे फलंदाजाला आमंत्रण आहे 360 डिग्री मध्ये फटका मारण्याचा आणि फिल्डिंग टीमला फक्त त्याला रनआउट करून आउट करण्याचा चान्स असतो. पाहूया काय जादू करतो आहे बॉलर आणि हलकेचा स्टीअर केला आहे
कॅचचा ट्राय केला पण नो बॉल असल्यामुळे आउट नसणार आहे. रनआउटचा चान्स आहे. पाहूया रनआउट होतो का. पण ओव्हर थ्रो चुकीचा असल्यामुळे रनआउटची संधी गमावली आहे ती पीरवाडी ब संघाने. बॉल मारण्याचा प्रयत्न केला होता पण बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर काही जाऊ शकला नाही. कुणालने परत एकदा षटकार उडवण्याचा प्रयत्न केला होता. बॅट कट गेली होती आणि अपयशी ठरला तो. त्याचा झेल घेण्यासाठी अजित बांदकर. मित्रांनो याच कॅच ड्रॉप करून आपण पाहिलं असेल की इंग्लंड विरुद्धचा इंडियाचा जो सामना होता तो पहिला सामना आपण गमावला. परत एकदा खूप सुंदरसा फटका तटवलात पण तेवढंच सुंदर असं क्षेत्ररक्षण पीरवाडी बच्या क्षेत्ररक्षकाचं आणि एकच धाव या उत्कृष्ट अशा क्षेत्ररक्षणामुळे वाडतर 11ला करता आले आहे. आमचे स्कोरर अजयजी सांगतायत की 36 रन झालेले आहेत. अतिशय सुंदर असा बॉल प्रसादच्या हेल्मेटचा वेध घेणारा असा चेंडू डॉट टाकला आहे तो अक्षय धुरतने. अक्षय धुरतचा षटकातील 4था चेंडू आता येत आहे. बॅट एक्सचेंज होताना पाहत आहे. बॅट बरोबर लक पण एक्सचेंज होतोय का हे आपण पाहूया. कुणाल जोवटकर तसा उत्तुंग असे षटकारांचा बादशाह समजला जातो. पाहूया अक्षय धुरतच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर काय करेल. वाईटचं अपील केलं आहे कुणाल जोवटकरने पण पंच आमचे संदीप सरांनी ते धुडकावून लावलं आहे आणि षटकाच्या समाप्तीचा घोषणा केलेली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर नो लॉस 37 रन झालेले आहेत वाडतर 11 संघाचे. मी DSCC तांबेडेक आणि तारकर्ली महाराजा तारकर्ली दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की त्यांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. महाराजा तारकर्लीचे कॅप्टन आणि DSCC तांबेडेकचे कॅप्टन दोघांना विनंती आहे की त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. बॉलर्स नेम प्लीज. मयूर नेलसोडकर पीरवाडी ब मधून. संघाचं शेवटचं षटक घेऊन येत आहे आणि समोर त्याच्या प्रसाद तारी आहे. जयदीप कुबल कॉमेंट्रीसाठी येणार आहेत आणि मी माझा तोडकं मोडकं जे काही कॉमेंट्री होती त्यासाठी रजा घेत आहे. पहिला माझा अनुभव होता कॉमेंट्री करण्याचा. भरपूरशा चुका झाल्या असतील त्या प्रेक्षकांनी माफ करतील या अपेक्षेत मी हा माईक पुढच्या कॉमेंट्रीसाठी देतो. काय पाहिजे माईक स्कोरिंग बसतो ना. हो नाही तो ह्याला बसतो तो माईकला बसतो. स्कोरर इकडे बसतो.
फोर घे फोर घे. धन्यवाद. गावित समाज रायगड विभाग आयोजित भव्य दिव्य ही स्पर्धा आपण पाहतोय. रबर बॉल स्पर्धा, पावसाळी क्रिकेट स्पर्धा म्हणून याला ओळखलं जातं. आणि स्पर्धेतील हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील हा सुंदर सामना वाडातर वर्सेस चावटेश्वर पिरवाडी. देखना फटका आणि आल्या आल्या अगदी उडवलाय चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये. षटकार आणि सुंदर फलंदाजी अगदी सलामीला पाहतोय आपण. प्रसाद तारी आपल्याला दिसतोय. अगदी जबाबदारीपूर्वक फलंदाजी आपण पाहतोय प्रसाद कडून. मिळालेली संधी आणि या संधीचं सोनं केलं जात आहे. ठेवलेला विश्वास अगदी सुंदर पद्धतीने सार्थ करताना दिसतोय. येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती आक्रमण हा इरादा असेल आपल्याला दिसतोय. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका, स्विच करण्याचा प्रयत्न. नक्कीच निराश कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. सरळ चेंडूने सरळ बॅटने फटके निघतायत, त्यामुळे घाई करायची गरज नसेल. तोपर्यंत सुंदर गोलंदाजी आणि यशस्वी कमबॅक म्हणावा लागेल ते मात्र नेसवणकर कडून. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा स्लो पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा फसवलं गेलंय. वाईड चेंडू पंच मंचेकर सर आपल्याला दिसत आहेत मेगा स्क्रीन वरती. नावाजलेले पंच स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक अतिरिक्त धावसंख्या झाली ती मात्र 48. सुंदर धावसंख्या आपण पाहतोय. स्पर्धेचा पहिला दिवस, पहिला सामना आणि बलाढ्य असे धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. चोरून काढलेली एक धाव आपल्या फॉलो थ्रो मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे. शेवटचा चेंडू धावसंख्या झाले 49 या षटकाचा. आणि या इनिंगचा सांगता करणारा, इनिंगची गोड कोणत्या संघाकडून होईल, फलंदाजीकडून की गोलंदाजी एंड कडून, हे नक्कीच पाहायला मिळेल. तोपर्यंत शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, फिल्डर मिसफिल्ड होते. धावून काढलेली एक चोरटी धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, करावं लागेल कारण शेवटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा अतिरिक्त धावा बहाल होत आहेत आणि धावून धावून सरते शेवटी विजय प्राप्त केलाय. तो मात्र आपल्या धावगतीवर विजय प्राप्त केलाय. जिकडे एक धाव होती तिकडे 3 धावा बहाल झाल्यात आणि धावसंख्या झाली आहे ते मात्र 52 अशी. विजयासाठी 24 चेंडू आणि 53 धावांची गरज. चला नेक्स्ट मॅच महाराजा तारकर्ली वर्सेस तांबर्डे संघ. दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज टॉस साठी यायचं आहे. लगेचच या इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होऊन जाईल. तोपर्यंत विजयासाठी 24 चेंडू आणि 53 धावा. यामध्ये सिंहाचा वाटा म्हणावा लागेल तो मात्र तारी. सुंदर फलंदाजी आपण तारीच्या बॅटमधून प्रसादसाठी एकदा जोरदार टाळ्या नक्कीच होऊन जाऊ दे. अगदी शेवटच्या चेंडूवरतीही आपल्या संघाला मिळालेली आपल्या संधीचं सोनं केलंय आणि प्रसादच्याच फलंदाजीच्या जोरावर 52 धावसंख्या उभारली आहे. चला महाराजा तारकर्ली वर्सेस तांबर्डे संघाचा कर्णधार प्लीज या. आपल्या समोरील संघाचा कर्णधार इकडे उपलब्ध आहे. विनंती असेल आपल्याला.
24 चेंडू आणि 53 धावांची गरज. पिरवाडी संघाला विजयासाठी 24 चेंडू आणि 53 धावांची गरज. चला फलंदाजाची जोडी पाठवायची आहे. बराच आज स्पर्धेचा हा वन डे टुर्नामेंट आहे, त्यामुळे आजच अंतिम सामना होणार. त्यामुळे वेळेत सामने सुरू झाले आहेत, वेळेत आपण संपूया. त्यामुळे प्रत्येक संघाने ही नक्कीच जबाबदारी असेल आपली. फलंदाजाची जोडी मैदानात ट्रॅव्हल होईल तोपर्यंत पंचांच्या भूमिकेत पुन्हा एकदा मंचेकर सर आणि त्यांच्या समेत आपल्याला दिसतील सँडी सर दिसतील. पहिला सामना श्री चव्हाडेश्वर पिरवाडी ब वर्सेस वाडातर 11. त्यानंतर होणारा DSCC तांबर्डेक वर्सेस महाराजा तारकर्ली. त्यानंतर अशोक मोंडकर 11 वर्सेस पराडकर अँड पाहुणे 11. त्यानंतर होणारा सामना जय बजरंग मळई वर्सेस मोडतर 11. त्यानंतर VRCC कालवी बंदर वर्सेस जेतू पॅकर्स. आणि सरते शेवटी पहिल्या साखळी फेरीतील सामना आई भराडी भैराई देवी मोंड पॅकर्स वर्सेस ACC आंबेरी. प्रत्येक संघाने आपली उपस्थिती इकडे दर्शवायची आहे जेणेकरून स्पर्धेला हुशार होणार नाही. 24 चेंडू आणि विजयी 53 धावांचं लक्ष असेल ते मात्र श्री चव्हाडेश्वर पिरवाडी ब संघासमोर. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे ते मात्र वाडातर 11 संघाने. सुंदर फलंदाजी पाहिली नक्कीच यामध्ये. प्रसाद तारी याच्या बॅटमधून सुंदर फटके नजाकत पाहिली. त्याबरोबरच सलामीला आपल्याला प्रसाद बरोबर कुणाल जुवाटकरही दिसले. DSCC तांबर्डेक वर्सेस महाराजा तारकर्ली. दोनही संघाचे कर्णधार प्लीज या. DSCC तांबर्डेक कर्णधार आणि तारकर्ली कर्णधार. चला सामन्याकडे जाऊया. सलामीची जोडी मैदानात अजित बांदकर समेत नक्कीच दत्ता लोणे आपल्याला दिसेल. दोन्ही अष्टपैलू खेळाडू अगदी टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांनी आपल्या गावासाठी आपल्या वाडीसाठी नक्कीच मोठं योगदान दिले असे दोन दिग्गज फलंदाज एकमेकांच्या साथीने सलामीला दिसत आहेत. एका एंडवरून अजित दिसेल तर दुसऱ्या एंडवरून नक्कीच दत्ता दिसेल. दत्ता म्हटल्यानंतर तांबर्डे गावची शान दत्ता लोणे आपल्याला दिसेल. स्ट्राईकला अजित बांदकर तर नॉन स्ट्राईकला दत्ता लोणे. गोलंदाजी एंडवरती वाडातर 11 संघाकडून सलामीचं षटक. गोलंदाजाचं नाव पोचवायचं आहे. सुमित जातेकर आपल्याला दिसेल. विजयी 24 चेंडू आणि 53 धावांची गरज. कंपल्सरी चेस असा प्रत्येक सामना. नाणेफेक होते सन्माननीय विनायक बांदकरजी यांच्या शुभ हस्ते. दुसऱ्या सामन्याचे नाणेफेक होते DSCC तांबर्डेक वर्सेस महाराजा तारकर्ली. तोपर्यंत चालू सामन्याकडे जाऊया. स्पर्धेतील पहिला सामना 24 चेंडू आणि विजयासाठी 53 धावा. येस गोलंदाजी मार्क वरून पहिला चेंडू उडवण्याचा प्रयत्न. सुंदर फटका अगदी देखणी सुरुवात म्हणावी लागेल. स्वप्नवत वाटचाल पहिल्या सामन्याचा शुभारंभीय फटका षटकाराने धावसंख्येला आकार देतोय. अगदी 600च्या स्ट्राईक रेटने अगदी सामना गिअर बदलला गेला आणि टॉप गिअर म्हणण्यापेक्षा स्पेशल गिअर मध्ये आपल्याला दिसतोय. तो अजित आपल्या नावाला साजेशी कामगिरी. नाणेफेकीचा कौल गेलाय. DSCC तांबर्डेक संघ आपला निर्णय तयार ठेवायचा आहे. तोपर्यंत कौतुक करावं लागेल. आक्रमक इरादा जेवढं कौतुक झालं तेवढंच न्याय दिला गेलाय तो मात्र अजित कडून. आलेल्या चेंडूवरती अगदी इनिंगची सुरुवात देखणी सुरुवात म्हणावी लागेल ती मात्र अजित कडून. पुन्हा एकदा तोच कित्ता गिरवला जाईल का की गोलंदाज एंडवरून कमबॅक केलं जाईल का. येस हा कमबॅक आहे. याला सुंदर गोलंदाजी म्हटलं जातं. भलेही पहिल्या चेंडूवरती खाल्लेला षटकार आणि त्यानंतरचं हे सुंदर कमबॅक कौतुक करावं लागेल ते मात्र गोलंदाजाचं. निर्धारित
24 चेंडू आणि 53 धावांचं लक्ष आणि त्या दिशेने अगदी दोन्ही संघांची विजयासाठी चाललेली धडपड आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी एंड वरती सुमित आपल्याला दिसेल. आपले खेळाडू प्रेक्षक जे कोण उपस्थित असेल त्यांनी नाश्त्यासाठी कॉमेंट्री कक्षावरती संपर्क साधायचा आहे. तोपर्यंत पुन्हा एकदा कव्हर एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये सुंदर फटका आपल्याला तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या झाली ती 7. पहिल्या षटकाचा खेळ चालू. आता मात्र स्ट्राईकला दिसेल दत्ता लोणे. अपेक्षा आहेत आणि अपेक्षांची पूर्तता होऊ शकते असा फलंदाज आपल्याला दिसतोय. आणि या चोरून काढलेल्या 2 धावा. धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या झाली आहे 9. सुंदर धावगती आपल्याला पाहायला मिळते आणि खरंच एक समाधानाची बाब म्हणजे सलामीची जोडी अगदी लयबद्ध तालबद्ध खेळताना दोन्ही फलंदाजांमध्ये बातचीत प्रत्येक चेंडूवरती नक्कीच बातचीत केली जाते. तोपर्यंत पुन्हा एकदा दत्ता लोणे आपल्याला मेगा स्क्रीनवरती पाहायला मिळेल. विजयी 53 धावांचं अगदी लक्ष आणि त्या दिशेने अगदी सुयोग्य वाटचाल आपल्याला पाहायला मिळते आहे. कोणतीही घाई नाही, गडबड नाही, अगदी शांततेमध्ये कार्यक्रम करण्याचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न होईल का? पुन्हा एकदा शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न आपल्याच फॉलो थ्रू मध्ये. येस, गडी बाद होतोय, कमबॅक झालाय. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. ब्रेक थ्रू गोलंदाजी अगदी पहिल्याच षटकामध्ये यशस्वी गोलंदाजी म्हणावी लागेल ती मात्र सुमित कडून. झेल बाद होतोय आपल्याच फॉलो थ्रू मध्ये. गडी बाद होतोय. दत्ता लोणे सारखा दिग्गज फलंदाज माघारी येतोय. चुकीचा फटका म्हणावा लागेल. त्याहून सुंदर गोलंदाजी, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्यानंतर झालेलं कमबॅक ही कौतुकाची बाब असेल. हा गोलंदाज आहे. निराश न होता नेक्स्ट बॅटर तेजस सारंग मैदानामध्ये दाखल होतोय. तेजस तेवढ्याच ताकदीचा वन डाऊन पोझिशन. जबाबदारीची जागा नक्कीच असेल ती म्हणजे वन डाऊन पोझिशन. महाराजा कॅप्टन कर्णधार प्लीज कॉमेंट्री कक्षाकडे या. तोपर्यंत एका चेंडूचा खेळ बाकी. तो कौतुक करावा लागेल. तेजस सारंग वन डाऊन पोझिशन. जबाबदारीची जागा आणि ही जबाबदारी पार पाडावी लागेल, कारण सलामीवीर दत्ता लोणे माघारी परतलाय. अपेक्षा होत्या आणि नक्कीच निराश कामगिरी. एक चुकीचा फटका आणि यावरती नक्कीच आपला गडी बाद होतोय. पहिला हादरा, पहिला गडी बाद होतोय तो मात्र सुमितच्या गोलंदाजीवरती. विजयी 53 धावांचं लक्ष. शेवटचा चेंडू या षटकामधील. बघूया तेजस काय करणार. तेवढ्याच ताकदीचा, तेवढ्याच खांद्याला खांदा लावून जबाबदारीची जागा पार पाडण्यासाठी तयार. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. झेलसाठी प्रयत्न. वन बाउन्स चेंडू ट्रॅव्हल होतोय. येस, सीमा पार. सुंदर चेंडू म्हणावा लागेल. अगदी पॉइंटच्या डोक्यावरून आल्या आल्या चेंडूला गेअर मध्ये बदललं आणि चौकार येतोय आणि धावा नेऊन ठेवल्या ते तब्बल 13 वरती. सुंदर फलंदाजी आपण पाहतोय. झालेला गडी बाद आणि त्याचं कोणतंही टेन्शन नाही. सुंदर देखना फटका सजवला आणि सुंदर सुरुवात म्हणावी लागेल तेजसच्या बॅटमधून. षटकाची समाप्ती होते. गोलंदाजी एंड वरती नक्कीच आपल्याला बदल दिसेल. तोपर्यंत विजयासाठी 18 चेंडू 40 धावांची गरज. विजयी 53 धावांची गरज. नवीन गोलंदाज नाव पोचवायचं आहे. सुमित भाबल आपल्याला दिसेल मेगा स्क्रीन वरती. चमत्कार करावी लागेल. कृपया खेळाडू, प्रेक्षक वर्ग, गाभित समाज आपले कोण असतील तर त्यांनी कृपया कॉमेंट्री कक्षाकडे येऊन नाश्त्याची सोय केलेली आहे. प्रत्येकाने याचा आस्वाद घ्या, कारण आपल्यासाठी व्यवस्था केली आहे. आपले खेळाडू, आपला समाज
कुठेतरी मोठा व्हावा, आपल्या खेळाडूंचं नाव मोठं व्हावं, यासाठी ही स्पर्धा आपण पाहतोय. तोपर्यंत धावून काढलेली एक धाव आणि दुसऱ्या धावेमध्ये बदल होईल का? येस, सुंदर धावगती रनिंग बिटवीन द विकेट दोन खेळाडू दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. सलामीवीर अजित बांदकर आणि त्याच्या समवेत वन डाऊन पोझिशनला तेजस आपल्याला दिसतोय. कारण दत्ता बाद झाल्यानंतर जबाबदारीची जागा अगदी सुंदर साथ देताना दिसतोय तो तेजस. अजित याला धावसंख्या झाली आहे 15. गोलंदाजी एंडवरती सुमित आपल्याला दिसतोय. स्पर्धेचा हा पहिला दिवस वन डे स्पर्धा आणि स्पर्धेतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र पिरावाडी वर्सेस वाडा तर 11. मेगा हिट म्हणावे लागेल. अगदी पंचांच्या डोक्यावरून लगोलग अगदी विजयाचं लक्ष सोपं करण्याचा प्रयत्न, आक्रमकता सिद्ध केली आहे. जेवढं कौतुक होत आहे अजितचं, त्याहून सुंदर खेळ आपण मैदानामध्ये दाखवतोय. तोंडाने बोलण्यापेक्षा अगदी आपल्या फलंदाजीच्या जोरावरती आपण काय आहोत, अजित म्हणजे काय हे अगदी बॅट मधून दाखवतोय. आणि चेंडू उडवलाय थेट सीमापार आणि धावा नेऊन ठेवल्या ते तब्बल 21 वरती. सुंदर फलंदाजी, कोणतीही घाई नाही, गडबड नाही. विजय नक्कीच आपल्या दृष्टिक्षेपात ठेवतो आणि अजितला नक्कीच माहित आहे जोपर्यंत आपण मैदानात आहोत आपली विकेट किती महत्वाची आहे. अगदी प्राइज विकेट म्हटलं तर वावगं ठरणार नाही. शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, एक चोरटी धाव म्हणावी लागेल. धावसंख्या झाली ती मात्र 22 अशी. सुंदर धावगती आपल्याला पाहायला मिळते आणि रबर चेंडू म्हटल्यानंतर नक्कीच मोठमोठे फटके, देखणे फटके आपल्याला पाहायला मिळतील. एकच विनंती असेल, पावसाळी क्रिकेट म्हटल्यानंतर थोडंसं मैदान आउटफील्ड खराब असणार, त्यामुळे जबाबदारीने क्षेत्ररक्षण करा. कोणत्याही खेळाडूला दखवापत होणार नाही याकडे तेवढंच लक्ष द्या. तोपर्यंत उत्तुंग फटका आलाय, झेल खाली क्षेत्ररक्षक, झेल होईल का? चूक होते आणि ही झालेली चूक किती महागात पडेल. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. मागच्याच कॉमेंट्री मध्ये आपण ऐकलं की इंग्लंड बरोबर झालेला सामना आपण का गमावला, याचं सुंदर उदाहरण आपण पाहतोय. जेवढे झेल सोडणार तेवढा सामना आपल्या हातातून निसटणार. आणि जीवदान मिळालंय ते मात्र तेजस याला. 2 धावा ऍड होतील. धावसंख्या झाली ती मात्र 24 अशी. पाहता पाहता अर्ध लक्ष तर नक्कीच जवळपास पार झालंय. दुसरं षटक प्रगती पथावरती. शेवट 5वा चेंडू आपल्याला दिसतोय. शॉटबॉल करण्याचा प्रयत्न, सुंदर चेंडू, हा कमबॅक आहे. पंचांशी थोडीशी बातचीत होते आहे. निर्धाव चेंडू येतोय. शेवटचा चेंडू, या षटकाची समाप्ती करणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. येस, पुन्हा एकदा बॉलिंग एंड वरती सुमित भाबल आपल्याला दिसेल. कमाल धमाल करावी लागेल. स्लोअर पद्धतीचा चेंडू, पुन्हा एकदा सुंदर चेंडू म्हणावा लागेल. तेजस बीड होतोय कारण हे तेवढंच आहे. वैविध्यपूर्ण गोलंदाजी, अगदी वेगावरती नियंत्रण, अचूक टप्पा. कृपया खेळाडूंनी नाश्त्यासाठी कॉमेंट्री कक्षाकडे यायचं आहे. धावसंख्या झाली ती मात्र 24 अशी स्थिर झालेली धावसंख्या. 12 चेंडू 29 धावांची गरज. 12 चेंडू 29 धावा. आता मात्र सामन्याला रंगतदार स्थिती आपल्याला पाहायला मिळेल. अजित नक्कीच कॅल्क्युलेशन करत असेल. 12 चेंडू 29 धावा, कंपल्सरी चेस करावं लागेल, आक्रमकता स्वीकारावी लागेल. एका दुसरा मोठा फटका आला तर सामन्यावरती आहे त्यापेक्षा सुंदर नियंत्रण आपल्याला पाहायला मिळेल. सलामीचा गडी बाद झाल्यानंतर तेजस याने सुंदर साथ दिली. गोलंदाजाचं नाव पोचवायचं आहे. सूरज जुवाटकर आपल्याला दिसतील आणि हे नक्कीच निर्णायक षटक मी म्हणेन. कारण या षटकामध्ये जर जेवढ्या जास्त धावा येतील तेवढ्या नक्कीच फलंदाजी संघाला निर्णायक असतील. आणि जर हे षटक अगदी योग्य दिशेने अचूक टप्प्यावरती नियंत्रित झालं तर नक्कीच येणारे शेवटचं षटक हाणामारीचं षटक असेल. सूरज गोलंदाजी एंडवरती. तोपर्यंत सलामीवीर ज्याच्या खांद्यावरती या सामन्याची पहिल्या विजयाची नोंद होईल का? दोन्ही संघ तेवढेच ताकदीने ईर्षेने उतरलेत. नॉकआउट सामने वाईड चेंडू,
एक अतिरिक्त धाव बहाल होते आणि या धावा नक्कीच फलंदाजीच्या विजयासाठी पोषक म्हणून ठरतायत, याची जाण नक्कीच गोलंदाजाला असावी. तोपर्यंत पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, तोच कित्ता, तोच चेंडू, तोच टप्पा, स्वेर गोलंदाजी, एक अतिरिक्त पुन्हा एकदा धाव. धाव संख्येमध्ये बदल आणि वाढ होताना दिसते. फलंदाजाला जाग्यावरती ठेवलं जात आहे. गोलंदाज नक्कीच वारंवार चूक करतोय कारण हे निर्णायक षटक आहे. 12 चेंडू आणि 27 धावा. सामन्यामध्ये मजा, रंगत, पहिलाच सामना आणि एवढ्या सुंदर पद्धतीने खेळवला जातोय. पुन्हा एकदा चूक होत्या, वारंवार ती चूक. नॉन स्ट्राईक एंड वरून धावांसाठी कॉल येतोय. तेजसला थांबवलं गेलं. अजित काहीतरी पराक्रम करणार कारण अजितने थांबवलं म्हटल्यानंतर काहीतरी मनामध्ये. धावसंख्या झाली ती मात्र 27. वाईड चेंडू, सलगचे 3 वाईड चेंडू. गोलंदाज चूक करतोय आणि ही घोड चूक असेल कारण सहज आपण 3 धावा बहाल केल्यात. समीकरण बदललं गेलंय. 12 चेंडू. बारा चेंडू आणि अजूनही 26 धावांची गरज. गोलंदाजी एंडवरती बदल होतोय. पहिल्या इनिंग मधील सलामीवीर प्रसाद तारे आपल्याला मेगा स्क्रीन वरती दिसतोय. स्लोअर पद्धतीचा चेंडू, येस, पुन्हा एकदा तोच कित्ता. गोलंदाज बदललाय पण मात्र निर्णय बदलत नाहीये. 4था चेंडू वाईड चेंडू फेक होते. 4 धावा बहाल होत आहेत. नाणेफेक जिंकून तांबर्डे संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तोपर्यंत पुन्हा एकदा वाईड चेंडू. आता मात्र सामना सोपा करण्याचा नक्कीच इरादा. अगदी सहज सामना देणार का? काहीतरी कमबॅक करावा लागेल. पहिला सामना आणि नॉकआउट सामना असल्यामुळे. स्लोअर पद्धतीचा चेंडू, सुंदर फटका, अगदी कार्पेट फटका. क्षेत्ररक्षण सुंदर. धावून काढलेली 1 धाव आणि बऱ्याच वेळानंतर तिसऱ्या षटकातील यशस्वी पहिला चेंडू होताना दिसतोय. धावसंख्या झाली ती मात्र 30 अशी. विजयी 53 धावांचं लक्ष म्हणजे अजूनही 23 धावांची गरज. प्रसाद पुन्हा एकदा. आता मात्र तेजस. मोठा फटका नो मॅन्स लँड रिजन मध्ये, लॉंग रिजन मध्ये चेंडू चौकार येतोय. 1 बाउन्स. देखना फटका आपल्याला पाहायला मिळाला तेजसच्या बॅट मधून. धावा नेऊन ठेवल्या त्या तब्बल 34 वरती. मिळालेली संधी आणि मिळालेली जबाबदारी अगदी योग्य रीतीने पार पाडताना दिसतोय तो मात्र तेजस सारंग. देवगड तारा मुंबरी संघाकडून बिलॉंग झालेला हा खेळाडू. आज मात्र मिळालेली संधी ती मात्र. धावसंख्या झाली ती 34. 10 चेंडू आणि 19 धावा. सरळ सरळ 200च्या स्ट्राईक रेटने हा सामना चालवावा लागेल. कंपल्सरी चेस असा प्रत्येक सामना. त्यामधील पहिला सामना. सुंदर चेंडू. प्रसाद आता कमबॅक करताना दिसतोय. असेच निर्धाव चेंडू टाकावे लागतील आणि आपल्या संघाला कुठेतरी विजयाच्या दृष्टिक्षेपात ठेवावं लागेल कारण पहिला विजय येताना समाधान, आनंद, प्रेरणा देणारा हा पहिला विजय. बघूया कोणता संघ घेऊन येईल. स्टेप आउट होऊन उडवण्याचा प्रयत्न थांबवलं गेलंय आणि तेजस माघारी येतोय. स्ट्राईकला दिसेल आपल्याला अजित. आता मात्र सामन्यामध्ये कमबॅक झालाय. गडी बाद होतोय. दुसरा गडी बाद. तेजस सारंग बॅक टू पॅव्हलियन. न्यू बॅटर, नवीन फलंदाज प्रज्वल येतोय मैदानामध्ये. मयूर. मयूर दाखल झालाय. आता मात्र ही जागा आपल्याला विजय घेऊन यावं लागेल. अजित सलामीवीर. अजितला साथ द्यावी लागेल कारण महत्वपूर्ण सामना. पहिला विजय. बघूया कोणता संघ घेऊन येणार. तोपर्यंत त्याला फर्स्ट कॉल असेल तो मात्र महाराजा तारकर्ली आणि तांबर्डे संघ. न्यू बॅटर मयूर. सरनेम काय? मयूर नेसवणकर दाखल झालाय. थोडीशी बातचीत होते आहे. एकच समाधानाची बाब म्हणजे अजित आपल्याला मैदानामध्ये सलामीवीर म्हणून अजूनही दाखल आहे. त्यामुळे काहीतरी पराक्रम होणार आणि करावं लागेल. आपल्या नावाला साजेशी कामगिरी. या सामन्याचा हिरो कोण बनणार? तोपर्यंत देखना फटका उडवलाय.
स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू फरार झालाय. षटकार, मेगा हिट म्हणावे लागेल. सामन्याचा हा टर्निंग देणारा फटका, विजयाच्या जवळपास नेणारा हा फटका, षटकार येतोय आणि धावा नेऊन ठेवल्या त्या तब्बल 40 वरती. जे येणारे चेंडू 7 आणि विजयासाठी 13 धावांची गरज. 7-13, 13-7, सोबत तुझी 7 माझी, असा सामना आपण पाहतोय. 7 चेंडू 13 धावा. सुंदर फटका आणि जबाबदारी, सलामीची जागा अगदी सुंदर सलामीवीर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाईल. शेवटचा चेंडू अजित बानकर आपल्याला दिसेल. सलामीवीर कशाला म्हणायचं, नेतृत्व कसं असावं, मार्गदर्शन कसं असावं, याचं सुंदर देखणं रूप आपण मैदानामध्ये पाहतोय. आणि आपल्या बॅट मधून जे काय करायचंय ते उत्तर आपण देतोय, तो मात्र अजित. तोपर्यंत प्रसाद याला कमाल धमाल कमबॅक करावा लागेल. अजूनही सामना संपला नाही आहे. येस, सुंदर चेंडू, कमबॅक झालाय. षटकाची समाप्ती. 6 चेंडू आणि 13 धावा. 6 चेंडू 13 धावा. कंपल्सरी चेस करावा लागेल. निर्णायक 6 चेंडूंचं हे षटक कोणता गोलंदाज घेऊन येईल, कारण हे षटक म्हणजे एक शिवधनुष्य आहे. गोलंदाजाने नक्कीच जिंकवलं तर नक्कीच खांद्यावर घेऊन नाचवलं जाईल, पण हा पराभव या गोलंदाजाने दिला तर त्याच खेळाडूला माती मोल होताना दिसेल. त्यामुळे हे षटक अगदी हिरो आणि झिरो यामधील फरक दाखवणारं षटक. 6 चेंडू आणि 13 धावा. स्ट्राईकला दिसेल मयूर नेसवणकर. गोलंदाजाचं नाव पोचवायचं आहे. कुणाल जुवाटकर आपल्याला दिसेल. शेवटचे 6 चेंडू, निर्णायक 6 चेंडू. पहिल्या सामन्यातील अगदी निर्णय देणारा कोणता संघ विजय, समाधान, आनंद, प्रेरित करणारा जल्लोष, विजय कोणता संघ घेऊन येणार. 6 चेंडू आणि 13 धावा. कुणाल जुवाटकर, चुकीचा चेंडू म्हणावा लागेल. धावून काढलेली 1 धाव. 1 धाव ऍड होतोय. 5 चेंडू आणि 12 धावा. अजित बानकर, सुंदर सलामी. वैयक्तिक 23 धावांची खेळी अजूनही साकारतोय आपल्या संघासाठी. सुंदर खेळ आणि 1 साइडेड हिरो कशाला म्हटलं जातं. सुंदर नेतृत्व, सुंदर सलामी आपण पाहतोय. तोपर्यंत पुन्हा एकदा कुणाल, उडवलाय चेंडू. येस, मेगा हिट, बॅनर तोड. आलेल्या मान्यवरांचं स्वागत करणारा हा देखना फटका. विजयावरती शिक्कामोर्तब होईल का, हा प्रश्नचिन्ह देणारा फटका. अजितच्या बॅट मधून मेगा हिट. 1 शॉट अवे. एका चेंडूचा दूर असेल हा विजय आणि अजितच्या बॅट मधून येईल का, हा पराक्रम होईल का. आणि हा पराक्रम करण्याची ताकद मनगटामध्ये आहे. मनातील वादळ मैदानामध्ये दाखवताना अजित ऑन फायर झालाय आणि पहिल्या विजयावरती शिक्कामोर्तब करण्याचा सुंदर प्रयत्न. आता मात्र 4 चेंडू 6 धावांची गरज. मेगा हिट येईल का. कंपल्सरी चेस करावा लागेल. तोपर्यंत खरंच खूप कौतुक करावं लागेल अजित याचं. अगदी जबाबदारीची जागा, कारण ही प्राइज विकेट होते. अगदी हल्ला चढवला. अगदी पहिल्या चेंडू पासून, पहिला चेंडू पाहिलात तर अगदी षटकाराने सामन्याला सुरुवात केली होती. इनिंगची सुंदर सुरुवात आणि तोच कित्ता. चला फास्ट घ्या, कारण वन डे स्पर्धा आहे, एकच दिवस आहे, त्यामुळे वेळ काढू नका. मेगा हिट, देखना फटका. ज्या इनिंगची सुरुवात षटकाराने, त्याच फटक्याने इनिंगची सांगता गोड सुरुवात आणि विजयी षटकार. अजित साठी एकदा जोरदार टाळे होऊन जाऊ देत. या विजयाचा शिल्पकार ठरलाय आणि पहिल्या विजयाची नोंद झाली ती मात्र पिरवाडी संघाने पहिल्या विजयावरती